नमस्कार, मी अनिकेत देशमुखमध्ये आपले स्वागत करतो। बघता बघता गणेश उत्सवाचे 10 दिवस संपत आले आहेत। आज सगळीकडे गणेश विसर्जनाची लगबग लागलेली आहे। घरगुती गणपती म्हणा किंवा मंडळाचे गणपती म्हणा, सगळे भाविक भक्त व्यस्त आहेत गणेश विसर्जनाच्या मागे। घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून जागोजागी कुंड तयार करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारे मोठ्या मंडळांचे गणपतीचे विसर्जन कशा प्रकारे होते, त्याच्या मागचे आयोजन काय असते, नियोजन कुठल्या प्रकारे केले जाते, त्यासाठी आपण आज पोहोचलेलो आहे फुल मार्केटमध्ये। माझ्या मागे आपण बघू शकता पूर्ण फुल मार्केट आहे आणि येथे बरेचसे काही मंडळ आहेत। तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता फुल मार्केटचा राजा म्हणून गणेशोत्सव मंडळ आहे। हा येथील एक प्रसिद्ध मंडळ आहे। तर आपण आता जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांच्या विसर्जनाबद्दलचे नियोजन कसे आहे म्हणून। आपण आता आलेलो आहे फुल मार्केटच्या राजा बर्डी येथील मंडपामध्ये। तर आपण जाणून घेऊया कार्यकर्त्यांकडनं त्यांचे विसर्जनाबद्दलचे नियोजन। आपले नाव? सर, माझे नाव चेतन सुधाकर यादव, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे। विसर्जनाचे नियोजन कशा प्रकारे केलेले आपण? जसं या गणपतीची मिरवणूक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती, तर त्यांनी ज्या वतीनं आपल्याला समोर नेलं, हे बुद्धीचे देवता गणेशजी यांच्या वतीनं आपल्याला त्यांनी काय काय शिकवायचे आहे ते आपल्याला समोर करत होते। आपल्या मंडळाला किती वर्ष झालेले आहेत? माझ्या मंडळाला हा 50वा वर्ष आहे। आमच्या पूर्वी आमचे बाबा काका हे बसवायचे, आता आमच्या हातात, समोर जाऊन आमच्या मुलांच्या हातात त्यांना। आणि फुल मार्केटचा राजा असं याचं नाव पडलेलं आहे, त्याच्या मागे इतिहास काय नेमका? इतिहास असा नेमका आहे, पहिले आमच्या मंडळाचं नाव श्री बालगणेशोत्सव मंडळ होतं, आताही तोच आहे। पण असा फुल मार्केट हा बर्डीमध्ये आल्यावर इथले लोकल बाहेरचे ते सर्व यांना सेंटरमध्ये पडतो, म्हणून याला फुल मार्केटचा राजा म्हणून आपण प्रसिद्ध केलं। आपले नाव? माझं नाव रुपेश दिलीप पडोळे। आपलं पद म्हणजे इथे या मंडळाचा उपाध्यक्ष आहे। अच्छा, मला एक सांगा, जे आता तुम्ही 10 दिवस गणपती आयोजन करता, यामध्ये कुठले सामाजिक कार्य तुम्ही करत असता का 10 दिवसांमध्ये? हो, इथे आम्ही साफसफाई, स्वच्छता अभियान राबवतो, त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प राबवतो आणि आम्ही म्हणजे वेगवेगळे कॅम्प इथे राबवण्यात येतात। जी मंडळाला गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये देणगी येते, त्याचा तुम्ही सामाजिक कार्यामध्ये त्याचा उपयोग आणत असता? हो, आमच्याकडे महाप्रसाद भव्य राहतो इथे, त्यानंतर जी देणगी आमच्याकडे वाचली राहते ते जशी की अनाथालय, वृद्धाश्रम आम्ही तिथे दान करतो। मला सांगा, आपल्या मंडळाची विशेषता काय? आपली मंडळाची विशेषता ही आहे का सर्व धर्म समभाव ही नारा लोकमान्य बाळ गंगाधर यांनी चालवलं होतं। त्याच्यामुळे आपलं बोलणं असं आहे, ही जी मंडपाची प्रकृती आहे ही प्रसिद्ध हनुमान मंदिर दिल्ली इथली आहे, म्हणून आम्ही इथे गणपतीची स्थापना पंचमुखी हनुमानाची केलेली आहे। मी इथे केदारनाथ बनवलेला आहे, दक्षिणेश्वर काली माता बनवलेला आहे, अक्षरधाम बनवलेला आहे, मी इथे एक मोठी शिवलिंग बनवलेली आहे। अशा प्रकारे आम्ही इथे लोकांना आता जसं मोदी साहेबांनी म्हटलेलं आहे सनातन धर्म, त्याच्या व्यक्तीने आपण हे पालवण्यासाठी करत आहोत। आता मला सांगा, विसर्जनाचे जे नियोजन असते, महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने काही अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत, प्रत्येक मंडळाला एक एक दिवस दिलेला आहे, तर याच्यात नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही? सर, असं असते का आम्हाला जैसा आज अनंत चतुर्दशी है, पहले यानी देखा गया तो अनंत चतुर्दशी के दिन विसर्जन होना चाहिए, तो जो कि हम हमारी छोटी मूर्ति को विसर्जित करके करते हैं। लेकिन हमारा मंडल बड़ा होने के कारण जो हमको गवर्नमेंट से परमिशन मिलती है तो हम उसी हिसाब से करते हैं, और आगे चलाने के लिए जो वो अटी रखते हैं उसको तो एक्सप्लेन करना ही पड़ता है। मिरवणुकीमध्ये डीजे बंदी केलेली आहे, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, तर तुमच्या मिरवणुकीमध्ये असं काय आकर्षण असते जे लहान मुले जे आता अखाडा शिकतात, तलवारबाजी, लाठी, आम्ही यांची मिरवणुकीमध्ये जास्त प्रभावित करतो, कारण की लहान मुलांना त्याच्या माहीत पडलं पाहिजे। मग लहान लहान मुली जे शाळेचे वादन वाजवतात ते आता ढोल ताशा पथक म्हणतात, आमचं आकर्षण असतं। आम्हाला डीजे मध्ये तसंही काही इंटरेस्ट नाही। आणि मी जसं बघितलं आता बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा चालू आहे, तर या भंडाऱ्याचे नियोजन तुम्ही म्हणजे कसे कुठल्या प्रकारे करतात? आमचं असं असतं की महाप्रसादाची जी सामग्री आहे हे आम्ही मंडळाचे कोणी सदस्य विकत आणत नाही, हे आम्हाला लोक देतात, आणि जे अन्न वाचलं ते आम्ही अनाथ आश्रम, नंदनवन, मुकबधी शाळा आहे तिथे आम्ही देऊन देतो। 15 दिवसाच्या वाचो, महिनाभराच्या वाचो आम्ही तिथे जाऊन देतो। तिथे महाप्रसाद चालू करायच्या अगोदरही पहिले भोग भगवानाचा, मग भोग त्यांच्या, मग आम्ही महाप्रसाद चालू करतो। म्हणजे जे धान्य वाचलेलं असते ते तुम्ही दान करता? हा, ते पूर्ण मुकबधी शाळेत जातो। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांचे तुम्हाला सहयोग कसे लाभलेले आहेत? नागपूर शहरामध्ये गणपती हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेकडून आम्हाला खूप भरपूर सोय भेटते। अजून आमच्या हद्दीमध्ये जे धनतुली स्टेशन येते तिथूनही आम्हाला खूप प्रतिसाद असतो, त्यांच्या बाबतीत आम्हाला काही तक्रार नाही, ते खूप चांगलं काम आहे।
माझं बोलणं असं आहे की नागपूर पोलीस जे आहे खूप चांगलं काम करतात. साधारणतः रोज किती भाविक इथे दर्शन घेतात? साधारणतः माझ्याकडे लाईनवाला काही काम नाही आहे. जसं मंदिरात दर्शनाला जातात, या दर्शन करा 5 मिनिटात चालले जा, कमीत कमी एका दिवसात लाख लोक येतात. आता आज विसर्जन झाल्यानंतर पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला वाढ बघणे आहे, हो. तर तुम्ही या काळामध्ये भाविक भक्तांना काय संदेश देऊ शकता? मी संदेश आहेत देईन. जसं उत्साहाने यावेळेस निघालेले आहे. आम्हाला पहिले बोलवा लागत होता, आता जसं इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यावर टाकावं, आता लोक स्वतः निघत आहे. मी माझ्या मंडळाकडून हेच म्हणेन, सर्व भाविकांना माझ्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. और आगे आने वाले आगे साल में और भी लोग बढ़ चढ़ के हिस्सा ले और आने वाला जनरेशन इसमें इंटरेस्ट है. अशा प्रकारे आपण जाणून घेतली फुल मार्केटचा राजा या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विसर्जनाच्या नियोजनाची माहिती. अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. मी अनिकेत, कॅमेरा पर्सन सम्राट सोबत, नागपूर.